मात्र जर मंथनला अगोदर आणलं असतं तर सामना खुला झाला असता का, हे देखील प्रश्न पडला प्रेक्षकांना. आणि अक्षयची फलंदाजी 20 धावांची, त्यानंतर लागलेली ती रीग लागली फलंदाजी, एकानंतर एक बाद झाले आणि त्यानंतर काय कमबॅक झालं. चला, रात गई बात गई, छोडो कल की बात आहे. मगाशी काय झालं ते विसरा, नव्याने सुरुवात करा. नवीन संकल्पन, नवीन दिवस, आता नवीन सामना आपण असं खेळतोय असं मनामध्ये गृहीत धरा. आणि मागच्या संपूर्ण हालचाली काय झाल्या त्या विसरा आणि नव्याने सुरुवात करा. कारण नवीन दिवस आहे, नवीन वर्ष, नवीन संकल्पना आहे. येणारे चेंडू स्थान आता बघायचंय सुपर ओव्हर मध्ये सामना. 21 मॅच क्रमांक. कांचन पालकर आम्हाला खूप चांगली माहिती दिली. 21वा सामना आणि 20 सामन्यामध्ये एक आपला सुपर पॉवर प्लेवर पाहायला मिळाला. आता देखील तुम्हाला एक सुपर ओव्हर मजा येईल सामन्यामध्ये. सागर दरेकर कांचन कॉम्पिटन्स करत आमचे सागेला फलंदाज अक्षय मात्रे उर्फ अबू, 20 धावांची घातक फलंदाजी. मगाशी मारले ते षटकार, ते चौकार आम्ही विसरणार नाही आहोत. पहिला चेंडू मिडा समला, मिडल केला होता, उंची जास्त लांबी कमी. ओ माय गॉड, याच चुका झाल्यात आकाश तारकाच्या संघनायकांकडनं, मगाशी देखील आकाश नाईकच्या खेळूंकडनं. कारण मगाशी तो चौकार गेला नसता ती इथपर्यंत परिस्थिती आली नसती. तिथे फक्त एकच धाव होती. आता झेल टिपला असता तर मात्र पुढे काय झालं असतं. झालं गेलं, गंगेला मिळालं, पुन्हा सुरुवात करा, हेच आम्ही तुम्हाला सांगणार. कारण बघा, सामना एक चूक तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर काढू शकतोय. मगाशी तिथे फक्त सिंगल होती, तिथे चौकार गेला. तो चौकार गेला नसता तर रॉयल कोलंबोने विजयाची आज गुढी उभारली असते. मात्र अक्षयने केलेली फलंदाजी जर मंथनकडून अगोदर आणलं असतं तर त्या संघाने देखील विजयाची गुढी उभारली असती. जर तरला महत्व नाहीये या बोलू आपण सामन्याकडं. एका चेंडूवरती अक्षयने केलेला प्रहार, सुटलेला झेल खूप काय सांगून जाईल. आणि जो संघ हरेल त्याला पराभव जिवारी लागेल आणि जो जिंकेल तो मात्र जिंकणारच. यामध्ये हे देखील जिद्द दाखवणार. उलटा चेंडू प्रहार केलाय, मात्र लॉंग ऑफला बॅकअप चांगला मिळणार. ते एकच धाव. मागच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. वाऱ्याचा सुसाट वेग आहे, मात्र धावांचा वेग मंदावलाय. प्रचंड वेगाने स्पर्धा पुढे जाते, मात्र धावांचा वेग अजून देखील मंदावलाय. सायंकाळचा बातर अंगाला स्पर्श करायला गारगार बारा सुपरवरचा सामना. यापेक्षा अजून काय हवंय. गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी अजून गोड काय हवंय. कारण ज्या पद्धतीने सामना रंगलाय, पहिला 59 चेस करायच्या होत्या आणि तो सामना सुपर ओव्हर मध्ये आलाय. यापेक्षा अजून काय वेगळं असेल क्रिकेटसाठी. खूप चांगली क्रिकेटची मान दिली तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओ परफेक्ट मिडल पहिला देखील परफेक्ट मिडल. आता मात्र पुन्हा एकदा मिडल, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते आणि धावसंख्या फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून मिळणार त्या 3च धाव. कांचन काय वाटते, 10 ते 15, 15 ते 20 किंवा 10च्या आतमध्ये अशा अनेक धावांचं आता मात्र इथे अंदाज वर्तवले जातात. म्हणजे सामना खूप चांगला रंगतोय. युबी स्पोर्ट अलिबाग, ज्या चिवताई आमच्या पॅकर्स आहेत, त्यांना त्यांचे सुपुत्र युवराज पाटील हे पॅकर्स आहेत आणि रॉयल कोलंबो विजय शेठ खानागर पॅकर्स आहेत. आणि मॅनेजर आपण पाहतोय रॉयल कोलंबोचे विश्वास पाटील. बाबू, स्वागत आहे तुमचं देखील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं भरपूर मागच्या या सामन्यामध्ये. ओ क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, क्लासिकल अगदी डोळ्याचं ब्युटी ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं होतं. पुन्हा चुका होतात आणि याच चुकाने काल अंकुर सिंगचा संघ या स्पर्धेत नकार बाहेर फेकला गेलाय. अंकुर देखील मी विचारलं होतं आणि हे एक यस फायटर जेट, त्याचा देखील संघ या स्पर्धेतनं फिल्डिंग मुळे बाद झालाय. कांचन, फिल्डिंग करणं गरजेची गोष्ट आहे. कारण मागं काल खूप भरपूर चुका झाल्या फिल्डिंग मध्ये. रॉयल कोलंबोचा स्तर फिल्डिंगचा चांगला पाहायला नाही मिळाला. गोलंदाजी खूप चांगल्या वरच्या लेवलला पाहायला मिळाले. 49 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला. एकही चौकार, एकही षटकार नाहीये. गुड बॉलिंग. ओ अराउंड द लेग नाही जमलं, लेगच्या बाहेर सोडून दिला. वेल लेफ्ट आणि पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होत आहे. सागर दरेकर शूज लेस टाईट करतोय. शू टाईट करत असताना, शूलेस टाईट करत असताना आणि त्याचे वातावरण देखील त्याने टाईट केलंय मैदानावरती. एकूण धावसंख्या 5, अंगावरती 4 रन मारणारा सामना या क्रीडानगरीमध्ये. सुंदर अशी क्रीडानगरी, प्रचंड वाऱ्याचा वेग, अंगाला स्पर्श करा गारगार बारा आणि ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर मध्ये रंगता सामना रायगड प्रीमियर लीगचा आज 4थ्या दिवसातील पहिला सामना. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हे छान टेकन लेग स्लीपला मात्र खूप सुंदर झेल टिपला. फलंदाज बाद. ज्या अक्षयने मागाशी मात्र धावांचं कुठला होता 20, तो मात्र 2 वरती बाद झालाय. 5 धावा आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजून एक चेंडू बाकी आहे. बघायचंय किती धावा होतील. एक गडी बाद.
गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्यानं परफेक्ट मिडल स्टंपला, दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, तिसरा चेंडू पुन्हा मिडल स्टंपला, चौथा चेंडू बाहेर अराउंड लेग करण्याचा प्रयत्न, वाईट गेला. नंतर हा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज सागर दरेकरनं, ज्यांना सामन्याला कलांटी दिली मागच्या सामन्यामध्ये. येणारे चेंडू आता मात्र 1 आणि धावसंख्या फक्त 5. शेवटची जोडी मैदानावरती, 5 धावा फक्त मैदानावरती. बघायचं अलिबाग जिंकणार की रॉयल कलंबोली, सामना कोण जिंकणार. सुपर ओव्हर मध्ये ऑन साइडला खेळायचं होतं, मध्ये चेंडू ऑफ साइडला खेळण्यास भाग पडलं. बॉडी लँग्वेज तशी होती, फलंदाजी 2 धाबा घेण्याचा प्रयत्न, रनआउट यस आणि संघा लॉट. फक्त 6 धाबा आल्यात आणि टाळण्याचा कडकड आमच्या कानापर्यंत पोहोचला. तर कौतुक झालं, कारण एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये, एकही डबल नाही, एकही ट्रिपल नाहीये, एकही चौकार नाहीये, एकही वाईट नाहीये, एक वाईट सापद वगैरे, तर एकही लेग बाईज आणि बाईज नाहीये. अशा रीतीने पहिले षटक समाप्त झालं. एकंदरीत 7 चेंडू फेकले आणि धावा आल्या तर फक्त 6 आणि जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. आमच्या बाजूलाच बसले ते आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे, ज्या पद्धतीने आपण एक स्पर्धा पाहतोय कर्जतमध्ये, फार मोठी स्पर्धा. मनसे चषकाचे आयोजक सन्मान निकेशजी राऊत आमच्या बाजूला बसले. स्वागत निकेशजी. मागच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलावलं होतं, आमंत्रण आलं होतं, मात्र भरपूर शेड्यूल बिझी असल्यामुळे आम्ही आजारी पडलो आणि येऊ शकलो नाही. आम्ही तुमची खरोखरच त्यावेळी देखील माफी मागितली होती. तर आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य महेशजी कडू साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये त्यांचे संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडे, सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित घरत, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, संकेत कडू, यज्ञेश ठाकूर, प्रवीण तांडेल, रोहित कडू, भावेश कडू, देवेश कडू, रंजित कडू, जगदीश कडू, आदेश कडू, अमित तांडेल, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू आणि आमचे महेश जगताप. या सर्वांचं स्वागत करतोय. कारण कोणतीही स्पर्धा भरवायची असेल तर तुम्हाला मॅन पॉवर हवी आणि तेच काम आपण पाहतोय महेश कडू साहेबांच्या माध्यमातून. ज्या महेश कडू साहेब सरपंच होते, गावचा विकास भरपूर केलाय. जर तुम्ही सोनारी गावामध्ये फेरफटका मारला तर तुम्हाला वाटणार नाही की ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये गाव आहे, असं वाटेल की महानगरपालिकेच्या अंडरमध्ये गाव आहे. एवढ्या सुविधा, सुख सुविधा उपलब्ध केल्यात ते आमच्या महेश कडू साहेबांच्या माध्यमातून. मागे तुमच्या बाजूला चॉकलेट कंपनी आहे, त्या चॉकलेट कंपनीमध्ये रोजगार दिलाय कमीत कमी गावातील 200 लोकांना आणि 110 महिलांना त्यानं रोजगार दिलाय. हे आमचे महेश कडू. ही ओळख आहे त्यांची. शांत स्वभाव, कोणतेही झगमगा कपड्यांमध्ये नाही, एकदम सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन डाऊन पर्सनॅलिटी असणारे हे आमचे महेश कडू. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. कारण याच महेश दादांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ग्रामीणच्या माध्यमातून चांदीची ट्रॉफी दिली होती आणि या वर्षी देखील तुम्हाला रायगड प्रीमियर लीग मध्ये चांदीची ट्रॉफी दिली जाईल. 32 संघाचा स्वभाव, क्रिकेटचा जबरदस्त थरार, 15 तालुके आणि 15 तालुक्याने एकत्रित करणारा व्यासपीठ आमच्या मंगेश शेठ वाकडीकरांच्या संकल्प उदयास आलेले रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व. डीजे भरपूर उशीर झालाय, कारण पावर सुपर ओव्हर देखील झाला मैदानावरती आणि आम्हाला सुपर ओव्हर बघायचा देखील होता. तोच सामना पाहायला मिळाला ज्या अगोदर सामना झाला होता. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना 9 मारलेला षटकार आणि नंतर एका चेंडू 2 धावांची गरज असताना मिडॉनला मारला फटका आणि तो झालेला रनआउट. तसंच चित्र या सामन्यात देखील पाहायला मिळालं. सेम टू सेम सामना पाहायला मिळतो, फक्त संघ बदलले, दिवस बदलला. तो सामना रात्री 8:30 वाजता झाला होता, हा सामना 5:30 वाजता होतोय. फक्त एवढाच फरक आहे, रात्री दिवसाचाच फरक आहे. तो सामना रात्रीमध्ये झाला, हा सामना दिवसामध्ये झाला. चला बोलूया आपण सामन्याकडं. पहिला सामना जिंकून विजयाची गुढी कोण उभारणार. एका बाजूला विजय शेठ खानावकर, एका बाजूला आमच्या चित्रलेखाताई पाटील उर्फ चिवताई आणि त्यांचे सुपुत्र युवराज पाटील मालक आहेत या संघांचे. अलिबागला त्यानं अलिबागच्या माध्यमातून ते संघ मालक रॉयल कलमच्या माध्यमातून आमचे विजय शेठ खानावकर, तुमचे देखील स्वागत आहे लाईव्हच्या माध्यमातून. तुम्ही ही स्पर्धा पाहत असाल ताई, तुमचं देखील स्वागत करतो. चिवताई जर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हा सामना पाहत असाल, युवराज आमच्या मंचावरती आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. वळतोय लगेच सामन्याकडं. येणारे चेंडू स्थान करत जाते 7 धाबांची. 7 धाबा चेस करायच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार. पहिला चेंडू वाईट. ज्यावेळी सुरुवात झाली रॉयल कलमच्या माध्यमातून त्यानं चौथा चेंडू वाईट टाकला होता
आता मात्र गोलंदाजाने पहिला चेंडू वाईट टाकलाय, त्यामुळे स्थिती वाईट होणार का हा देखील प्रश्न पडतोय. गोलंदाजाला जजमेंट आलं नाहीये, कारण याचं कारण आहे वाऱ्याचा वेग प्रचंड आहे मैदानावरती. अशा परिस्थितीत ग्रिप मिळवणं, एक्झॅक्ट चेंडूची लाईन शोधणं, त्यावेळी त्या लाईनला कनेक्ट करणं हे थोडंसं कठीण झालंय गोलंदाजाला, आणि तो एक धाव अवांतरमध्ये मिळते. 6 धावांची फक्त गरज. आकाश आलाय, आकाशनं आकाशात मध्ये चेंडू फिरकावून दिलाय. आता समीकरण बदलू शकतोय फलंदाज बाद, कारण सुपर ओव्हर मध्ये 2 गडी बाद झाले की ऑल आउट होऊ शकतोय. त्यामुळे आता आकाशने चूक केली, रिस्क घेतली की संघाला आता धोक्यात टाकलंय, हे देखील सांगणं कठीण असणार आहे. फलंदाज बाद, आकाश इज वॉकिंग बॅक. थँक्यू डीजे. आता सामन्याची उत्कंठा वाढवणार आकाश, कारण आकाश बाद झाला. तर शेवटच्या मैदानावरती सागर आलाय, सागर तरेकर आला मैदानावरती. काय गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय. पहिला चेंडू वाईट जरी फेकला तरी मात्र सागर दरेकर आला मैदानावरती. पहिला चेंडू जरी वाईट फेकला तरी मात्र ती दिशा त्यांनी दाखवली, ती मात्र योग्य दिशा दाखवली. आता संघावरती ऑल आउटचं संकट असणार आहे. आता मात्र धावाही वाचवायच्या आहेत, गडी राखायचं आहे, म्हणजे साप बी मर्या लाठी बी न तुटे, जी अशी म्हण म्हटली जाते तिचा वापर करायचा आहे. मात्र आता सामना पुन्हा एक्साइटमेंट झालाय. असं वाटलं की 7 धावा सोपे आहेत, पहिला वाईट देखील आला, फक्त 6 राहिल्या होत्या. असं वाटतं की सामना सोपा आहे, मात्र नाहीये. प्रत्येक वेळी आम्हाला असंच वाटलं की 59 धावा देखील सोपे आहेत, मात्र असं नाहीये. पहिल्या 3 षटकामध्ये 30 धावा आल्या, नंतर 29 राहिल्या. सामना सोपा आहे असं नाहीये, सामना कठीण आहे मैदानावरती. गुड बॉलिंग. 5000 प्रेक्षक जोडले गेलेत आणि सामना जिंकून दिलाय. एका झटक्यात सामना खुला केलाय, कारण प्रेशर नको आहे, आणि रॉयल कलंबोला सामना पहिला जिंकून विजयाची गुढी उभारत आहे. हार्दिक अभिनंदन आकाश तारेकर, हार्दिक अभिनंदन विजय शेठ खानावकर. आपण विनंती करतोय मुख्य व्यासपीठाच्या आपण डाव्या बाजूला यायचं आहे. चालू मॅच मध्ये दोन्ही संघ चला. अलिबाग आणि रॉयल कलंबोली दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू, आपले सर्वच्या सर्व खेळाडू कृपया मुख्य व्यासपीठाच्या आपण डाव्या बाजूला घेऊन यायचं आहे. काय जबरदस्त हाय व्होल्टेज सुपर डुपर मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. मॅचचा निकाल या ठिकाणी खुला केला दुसऱ्या बॉलमध्ये. निश्चितपणे या बॅट्समनने ठोकलेला षटकार आणि त्या